नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड केमिस्ट्री लेसन नंबर 2 इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री. त्यामधला आजचा आपला थर्ड पार्ट आहे, ज्यामध्ये आपण प्रिसिजन अँड ॲक्युरेसी ऑफ मेजरमेंट पाहणार आहोत. ज्यामध्ये आपण प्रिसिजन काय असतं, ॲक्युरेसी ऑफ मेजरमेंट म्हणजेच ॲक्युरेट मेजरमेंट्स काय असतात, हे सगळे टॉपिक्स कव्हर करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपण प्रिसिजन, एरर्स वगैरे यामधली इन्फॉर्मेशन घेणार आहोत. Aim of any measurement is to get the actual value called true value or accepted value of a quantity. आता आपण मेजरमेंट का करतो? काय गरज आहे मेजरमेंट करायची? तर आपल्याला ॲक्च्युअल व्हॅल्यू मिळायला पाहिजे. त्या ॲक्च्युअल व्हॅल्यूलाच आपण ट्रू व्हॅल्यू म्हणतो, म्हणजेच खरीखुरी व्हॅल्यू आपल्याला मिळाली पाहिजे किंवा ॲक्सेप्टेड व्हॅल्यू मिळाली पाहिजे, अशी व्हॅल्यू की जी आपण एक्सेप्ट करू शकतो. आता सपोज की आपल्याकडे एखादी गोष्ट आहे, तिची ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे 30 मीटर आणि आपल्याला जर आपण जेव्हा मेजरमेंट करू तेव्हा आपल्याला जर 20 मीटर मिळालं तर ते ॲक्सेप्टेबल आहे का? ऑब्वियसली नाही आहे. पण जर आपल्याला 29 मीटर किंवा 29.5 मीटर मिळालं तर हा बाबा आपण कन्सिडर करू शकतो की काहीतरी एरर झालेली आहे आणि ते ॲक्सेप्टेबल आहे. 29.5 किंवा 29.5.59 असं काहीतरी असेल, म्हणजे थोडंसं डेसिमलमध्ये व्हॅल्यू झाल्या तर त्या आपण कुठेतरी कन्सिडर करू शकतो की हा काहीतरी एरर आहे म्हणून एवढी व्हॅल्यू येते. पण 30 मीटरचं 20 मीटर जर आलं तर ते आपण कन्सिडर नाही करू शकत, ते आपण एक्सेप्ट नाही करू शकत. ओके, सो नियरनेस ऑफ द मेजर्ड व्हॅल्यू टू द ट्रू व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज ॲक्युरेसी ऑफ मेजरमेंट. नियरनेस म्हणजे काय? जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपल्याकडे एखादा ऑब्जेक्ट आहे कोणता पण, त्याची ॲक्च्युअल लेंथ आहे 30 मीटर. ओके, 30 मीटरचं ते आपल्याकडे एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादी स्टिक आहे किंवा काहीतरी आहे. ओके, 30 मीटरची एवढी मोठी स्टिक नसते. सपोज की एखादा रोड आहे ज्याचं मेजरमेंट आहे 30 मीटर आणि जेव्हा मी ते मेजर केलं तेव्हा मला मिळालं 29.95. ओके, 29.95 मीटर एवढं मी मेजर केल्यानंतर मला कळलं. पण ॲक्च्युअल मला 30 मीटर व्हॅल्यू मिळाले का? नाही. पण मला 30 मीटरच्या नियर बाय म्हणजेच 29.95 मीटर व्हॅल्यू मिळाली आहे. मग याला मी ॲक्युरेसी म्हणून कन्सिडर करू शकते, कारण खूप जास्त लांबची व्हॅल्यू नाही आहे, 30 मीटरच्या जवळची आहे. 0.05चा डिफरन्स आपण कन्सिडर करू शकतो. सो इन दिस वे याला आपण म्हणणार आहोत ॲक्युरेसी. ओके, त्यातल्या त्यात जर मला 30 मीटर व्हॅल्यू मिळाली, वेल अँड गुड. पण मला जर नियर बाय व्हॅल्यू मिळत असेल ॲक्च्युअल व्हॅल्यूच्या किंवा ट्रू व्हॅल्यूच्या, ही कशी आहे? ॲक्च्युअल आहे, ट्रू आहे, ॲक्सेप्टेबल आहे. ओके, या व्हॅल्यूचे जर मला नियर बाय व्हॅल्यू मिळत असेल तर आपण म्हणणार आहोत की ॲक्युरेसी. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट, लार्जर द ॲक्युरेसी स्मॉलर द एरर. आता माझी ॲक्युरेसी किती आहे? 29.95. ओके, मग आता या ठिकाणी एरर कितीची आहे? फक्त 0.05ची आहे. पण मी जर काउंट करत असताना 30 मीटर काउंट करायचं आहे, पण मी काउंट केलं आणि मला 25.5 मिळालं. आता या ठिकाणी ॲक्युरेसी आहे का? तर अजिबात नाही आहे, कारण 30 कुठे आणि 25 कुठे, मध्ये ऑलमोस्ट 5 मीटरचं अंतर आहे. ओके, सो आता या ठिकाणी जास्त एरर आहे, कारण 5 मीटर खूप जास्त एरर आहे. ओके, पण जर या ठिकाणी 0.05 आहे, खूप कमी एरर आहे. म्हणजे जेवढी जास्त ॲक्युरेसी असेल तेवढी कमी एरर असते. ओके, मला काय म्हणायचं तुम्हाला कळलं असेल, जेवढं जास्त आपण ॲक्युरेट करू तेवढ्या कमी चुका होणार आहेत, कमी एरर होणार आहे. एरर म्हणजे काय? डिफरन्स बिटवीन द ॲक्च्युअल व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू. आपण जी व्हॅल्यू मेजर केली आहे ती व्हॅल्यू आणि ॲक्च्युअल व्हॅल्यू जी आहे यामधला डिफरन्स, ज्याला की आपण एरर म्हणतो. ओके, आफ्टर दॅट ॲक्युरेसी डिपेंड्स अपॉन द सेन्सिटिव्हिटी ऑर लिस्ट काउंट. लिस्ट काउंट म्हणजे काय? द स्मॉलेस्ट क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर ऑफ द मेजरिंग इक्विपमेंट. आता जर आपण कन्सिडर केलं, आपल्याकडे या ठिकाणी ब्युरेट आहे. ओके, ब्युरेट रीडिंगमध्ये आपण बघूया, आपल्याकडे फिगर आहे 2.1. यामध्ये आपण सोल्युशन टाकलं आहे. ओके, तिन्ही पण आपल्याकडे ब्युरेट सेम आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं तर सोल्युशन किती आहे? 10.0. ओके, 10.0च्या खाली आहे. इथे जर आपण पाहिलं म्हणजे 2 लाईन्स बिलो आहे, म्हणजेच 10.2 आहे. ओके, 10.2 आहे. या ठिकाणी आपण पाहिलं 10.1 आहे. या ठिकाणी आपण पाहिलं एक्झॅक्टली 10.2 आहे. म्हणजे कुठेही मेजरमेंट सेम नाही आहे, इकडे मेजरमेंट कसं आहे? वेगवेगळं आहे. ओके, मग आता या ठिकाणी लिस्ट काउंट कितीचं आहे? 10 पॉईंट्स आहे, म्हणजे 10.1 2 3 4 अशा याच्यामध्येच काहीतरी असू शकतं. सो जेवढा लिस्ट काउंट असेल त्या लिस्ट काउंटवरती, त्या मेजरिंग इक्विपमेंटवरती आपली ॲक्युरेसी डिपेंड राहते. ओके, सो आफ्टर दॅट अ ब्युरेट रीडिंग ऑफ 10.2 ml. पहिल्यामध्ये ते 10.2 ml दाखवत आहे. फॉर ऑल द 3 सिच्युएशन्स इन द फिगर 2.1 द रीडिंग वुड बी नोटिस्ड ॲज 10.2 ml. आता या ठिकाणी जर एखादं रीडिंग 10.2 दाखवतं आहे, 10.2 ml, तर प्रत्येक ठिकाणी आपण 10.2 कन्सिडर करणार. बट काही ठिकाणी ते एक्झॅक्टली 10.2 दाखवते का? नाही. या ठिकाणी तर ते 10.1 दाखवते, म्हणजे या ठिकाणी कुठेतरी अनसर्टॅनिटी आहे. ओके, सो नेक्स्ट असं आहे की ओके, इट मीन्स दॅट देअर इज अन अनसर्टॅनिटी अबाउट द डिजिट्स अपिअरिंग आफ्टर द डेसिमल पॉईंट्स इन द रीडिंग 10.2 ml.
आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनसर्टॅनिटी कुठे आहे, 10.2 आहे किंवा 10.1 आहे किंवा लईत लई 10.15 आहे. म्हणजे या ठिकाणी 10 तर आपण म्हणू शकतो की 10 एकदम परमनंट आहे, 10ला कुठेही काही होत नाही आहे. फक्त 10च्या नंतरचे आहेत डेसिमलवाले, मग ते 2, 3, 1, 2 याच्यामध्ये फरक आहे. पण 10 तर परमनंट आहे. म्हणजे या ठिकाणी 10 आपल्याकडे परमनंट आहे किंवा 10 आपल्याला माहिती आहे की 10च असणार आहे, 10 सर्टन आहे. पण 10च्या नंतरच्या व्हॅल्यूज मात्र डेसिमलच्या नंतरच्या व्हॅल्यूज अनसर्टन आहेत. ओके, दिस इज बिकॉज द लिस्ट काउंट ऑफ द ब्यू रेट इज 0.1 ml. हे का होतं आहे तर लिस्ट काउंट म्हणजे काय, जर आपण ह्याला झूम केलं तर या दोन लाईन्समधले, ह्या ज्या दोन लाईन्स आहेत या दोन लाईन्समधलं मेजरमेंट किती आहे, 0.1 mlचं आहे. पुन्हा एकदा, जर आपण दोन लाईन, लिस्ट काउंट म्हणजे काय, आपण एखादी आपल्याकडे आपली रेग्युलर स्केल आहे 15 सेंटीमीटरवाली, त्यामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला दोन रेषांमधलं अंतर किती असतं, म्हणजे दोन छोट्या छोट्या रेषा असतात त्यामधलं अंतर किती असतं, 1 मिलीमीटरचं असतं. ओके, म्हणजे त्या ठिकाणी लिस्ट काउंट काय आहे, 1 मिलीमीटर आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लिस्ट काउंट कितीचं आहे, 0.1 मिलीलिटरचं आहे. ओके, सो याला आपण म्हणतो लिस्ट काउंट. आता ते लिस्ट काउंट आणि त्या इक्विपमेंटच्या मेजरमेंटवरती, इक्विपमेंटमध्ये किती लिस्ट काउंट आहे त्याच्यावरती ॲक्युरेसी डिपेंड होते. आता आफ्टर दॅट हे कशामुळे होतं आहे, 10.2 किंवा 10.1 किंवा 10.15, तर त्या ठिकाणी जो लिस्ट काउंट आहे तर तो आहे 0.1 ml. The meaning of the reading 10.2 ml is that the true value of the reading lies between 10.1 ml and 10.3 ml. आता आपण जेव्हा म्हणतोय की आपलं रीडिंग 0.2 ml आहे, 10.2 ml आहे, याचा अर्थ आपलं रीडिंग 10.1 आणि 10.3च्या मध्ये. बघा ना, 10.2 हे 10.1 आणि 10.3च्या मध्ये आहे. म्हणजे आपलं जे रीडिंग आहे तर ते 10.1 आणि 10.3च्या मध्ये आहे, जे की आहे 10.2 ml. सो दिस इज इंडिकेटेड बाय रायटिंग 10.2 प्लस मायनस 0.1 ml. आता हे प्लस मायनस काय भानगडे, तर आता जर आपण 10.2 मध्ये 1 ॲड केलं, 10.2 मध्ये जर आपण 0.1 ॲड केलं आपल्याला काय मिळेल, 10.3 मिळेल. 10.2 मधून जर आपण 0.1 सबट्रॅक्ट केलं आपल्याला 10.1 मिळेल. म्हणजे आपली व्हॅल्यू काय येते, एकामध्ये 10.1 येते, एकामध्ये 10.3 येते, एकामध्ये 10.2 येते. पण या दोघांच्या मधली काय आहे, 10.2. मग 10.2 मध्ये आपण ॲड केलं तरी पण आपल्याला एक व्हॅल्यू मिळते, आपण सबट्रॅक्ट केलं तरी पण आपल्याला एक व्हॅल्यू मिळते. मग या ठिकाणी जेव्हा अशा प्रकारे असतं तेव्हा आपला जो डिफरन्स आहे किंवा जी एरर आहे तर ती 0.1ची आहे. मग एकतर 0.1 ॲड करू शकतो किंवा 0.1 आपण सबट्रॅक्ट करू शकतो, तेव्हा आपल्याला ॲक्च्युअल रीडिंग मिळणार आहे. सो हा जो डिफरन्स असतो, जो एरर असतो, तो आपण प्लस मायनस 0.1ने दाखवतो. म्हणजे एकतर 0.1ने मेजरमेंट पुढे आहे किंवा 0.1ने मेजरमेंट मागे आहे. ओके, सो आता या ठिकाणी जेव्हा आपण 10.2 प्लस मायनस 0.1 लिहितोय याचा अर्थ मेजरमेंट एकतर 10.3 आहे किंवा मेजरमेंट एकतर 10.1 आहे. ओके, सो या तिघांपैकी काही एखादं मेजरमेंट असू शकतं, असं आपण एक अनसर्टनिटी दाखवतोय कारण आपल्याला ॲक्च्युअल मेजरमेंट माहिती नाही आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट, एरर्स मे बी एक्सप्रेस्ड ॲज ॲब्सल्यूट और रिलेटिव्ह एरर. आता एरर्सचे प्रकार आपण फिजिक्समध्ये डिटेलमध्ये पाहिलेले आहेत, इथे आपण शॉर्टमध्ये पाहणार आहोत जेवढं केमिस्ट्रीमध्ये आवश्यक आहे तेवढं. तर एरर आपण एकतर ॲब्सल्यूट एररमध्ये एक्सप्रेस करतो किंवा रिलेटिव्ह एररमध्ये एक्सप्रेस करतो. आता ॲब्सल्यूट एरर असेल तर ॲब्सल्यूट एरर इज इक्वल टू ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू म्हणजे काय, आपण जी मेजर केलेली व्हॅल्यू आहे तर ती मायनस ट्रू व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय, त्या याची ॲक्च्युअल लेंथ. ओके, आपल्याकडे सपोज की एखादं 3 सेंटीमीटरचा ऑब्जेक्ट आहे, याचं व्हॅल्यू खरेखर 3 सेंटीमीटर आहे, पण मी मेजर केल्यानंतर मला 2.9 मिळालं, तर मग याचं ॲब्सल्यूट एरर काय असणार आहे, 0.1. कारण ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किंवा मेजर्ड व्हॅल्यू मायनस ॲक्च्युअल व्हॅल्यू काय केलं तर मला मिळालं 0.1. म्हणजे ॲब्सल्यूट एरर कितीची आहे, 0.1ची आहे. ओके, सो रिलेटिव्ह एरर इज जनरली अ मोर युजफुल क्वांटिटी दॅन ॲब्सल्यूट एरर. ॲब्सल्यूट एररपेक्षा पण रिलेटिव्ह एरर एक जनरल क्वांटिटी आहे, म्हणजे आपण मोस्टली ते वापरतो. रिलेटिव्ह एरर इज द रेशो ऑफ एन ॲब्सल्यूट एरर टू द ट्रू व्हॅल्यू. म्हणजे काय, रिलेटिव्ह एरर जेव्हा आपल्याला फाइंड आउट करायची असेल आपण ॲब्सल्यूट एरर घेतो, म्हणजे मगाशी आपल्याला मिळालेलं 0.1 आपण घेणार, डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू आपण घेतो, म्हणजेच मगाशीचं ॲक्च्युअल व्हॅल्यू किती होती 3, आणि मल्टिप्लाय बाय आपण 100 करणार, तेव्हा आपल्याला मिळणार आहे रिलेटिव्ह एरर. ओके, सो जेव्हा तुम्ही हे सगळं सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला 100% तेव्हा तुम्हाला पर्सेंटेजमध्ये जी व्हॅल्यू मिळेल ती असणार आहे रिलेटिव्ह एररची. ओके, सो देअर कॅन बी एरर इन अ मेजरमेंट ड्यू टू अ नंबर ऑफ रिझन्स इन्क्लुडिंग इनएफिशियन्सी ऑफ द पर्सन डुईंग मेजरमेंट. आता एरर्स कशा होतात, एकतर पहिली गोष्ट म्हणजे त्या पर्सनला कसं फाइंड आउट करायचं मेजरमेंट प्रॉपरली हे माहिती नाही आहे, टेक्निक माहिती नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की एकतर ते इक्विपमेंट चुकीचं आहे किंवा इक्विपमेंटमध्ये काहीतरी फरक आहे किंवा काहीतरी चेंजेस आहेत किंवा चुकीचं आहे इक्विपमेंट. आफ्टर दॅट अजून काही प्रॉब्लेम्स असू शकतात की काही रँडम एरर्स येतात. सो या सगळ्या गोष्टींमुळे एरर्स होतात.
मग आता या जे एरर्स आहेत तर त्या आपण या दोन मेथडनी फाइंड आउट करतो. पहिला आहे ॲब्सल्यूट एरर आणि त्याचा वापर करून आपण रिलेटिव्ह एरर म्हणजे पर्सेंटेजमध्ये केवढी एरर असू शकते हे फाइंड आउट करतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की मल्टिपल रीडिंग्स ऑफ द सेम क्वांटिटी आर नोटेड टू मिनिमाइज दी एरर. ऑब्वियसली आपल्याला जर एरर मिनिमाइज करायची असेल, एरर आपल्याला अवॉइड करायची असेल, अवॉइड म्हणजे पूर्णतः अवॉइड नाही पण एरर कमी करायची असेल तर आपण मल्टिपल रीडिंग्स घेणार. सपोज की एखादी गोष्ट आपण मेजर केल्यानंतर पहिल्यांदा मेजरमेंट आलं 2.9 सेंटीमीटर, दुसऱ्यांदा आलं 2.95 सेंटीमीटर, तिसऱ्यांदा आलं 2.97 सेंटीमीटर. ओके, म्हणजे या ठिकाणी काय होते, ॲक्युरेसी वाढत चालली. आपल्याला 3 सेंटीमीटरपर्यंत पोहोचायचं आहे. ॲक्युरेसी वाढते. पहिल्या मेजरमेंटमध्ये मला थोडं कमी ॲक्युरेसी मिळाली, दुसऱ्यामध्ये जास्त मिळाली, तिसऱ्यामध्ये अजून जास्त मिळाली. म्हणजे एरर काय झाली, मिनिमाइज झाली ना. पहिल्यामध्ये एरर 0.1ची होती, दुसऱ्यामध्ये 0.05ची, तिसऱ्यामध्ये 0.003ची एरर आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एरर मिनिमाइज होणार जर मी जास्तीत जास्त रीडिंग्स घेतला तर, जास्तीत जास्त एक्सपेरिमेंट्स केले तर. सो त्याच्यामुळेच मोस्टली सायंटिस्ट जे असतात खूप सारे एक्सपेरिमेंट्स करतात, एकाच टॉपिकवरती खूप एक्सपेरिमेंट्स करतात कारण प्रॉपर कन्क्ल्युजन निघायला पाहिजे. इफ द रीडिंग्स मॅच क्लोजली दे आर सेट टू हॅव हाय प्रिसिजन. आता प्रिसिजन म्हणजे काय, मग अशी सांगितल्याप्रमाणे 2.95 आहे, 2.96 आहे, 2.97 आहे, यांच्यामध्ये काय आहे, प्रिसिजन आहे. प्रिसिजन म्हणजे काय, व्हॅल्यूज क्लोजली अटॅच्ड आहेत. ओके, भलेही आपली ॲक्युरेट व्हॅल्यू किती का लांब असे ना, पण या सगळ्या व्हॅल्यूज कशा असायला पाहिजेत, क्लोजली अटॅच्ड असायला पाहिजेत, तेव्हा आपण म्हणणार त्या ठिकाणी प्रिसिजन आहे. पुन्हा एकदा एक एक्झाम्पल घेऊया. आपल्याकडे 3 सेंटीमीटरचं एखादं ऑब्जेक्ट आहे आणि आपल्याला व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत 2.15, 2.19, 2.16. आता हे सगळे जर आपण पाहिलं तर ॲक्युरेट व्हॅल्यूच्या खूप खूप दूर आहेत. ओके, कारण 3 सेंटीमीटर पाहिजे आणि आपण आताशी 2.1वरच आहोत. पण या तिन्ही व्हॅल्यूज जर आपण पाहिल्या तर एकमेकांमध्ये खूप क्लोजली अटॅच्ड आहेत. ओके, कारण 2.15, 2.19, 2.16 हे खूप क्लोजली अटॅच्ड आहेत. सो या ठिकाणी काय आहे, प्रिसिजन आहे. ओके, आणि या ठिकाणी ॲक्युरेट व्हॅल्यू किती का लांब असेल पण आपल्याकडे काय प्रिसिजन आहे. बट जेवढं जास्त प्रिसिजन असेल तेवढं जास्त आपल्याला ॲक्युरेसीपर्यंत पोहोचता येतं. मग आता या ठिकाणी हाय प्रिसिजन इज अ प्री-रिक्विजिट फॉर हाय ॲक्युरेसी. आता या ठिकाणी काय आहे की जेवढं आपल्याला जास्त चांगलं प्रिसिजन मिळेल आणि त्या ॲक्युरेसीच्या जेवढ्या जास्त जवळ असेल तेवढी आपली ॲक्युरेसी हाय असणार. आपल्याला 2.95 मिळते, 2.96 मिळते, 2.97 मिळते, म्हणजे हळूहळू आपण ॲक्च्युअल व्हॅल्यूपर्यंत पोहोचतो आहे. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत जेवढी जास्त जेवढे जास्त प्रिसिजन असेल ते पण ॲक्युरेट व्हॅल्यूच्या जवळ असायला पाहिजे तर आपली ॲक्युरेसी वाढणार आहे. सो प्रिसिजन इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ डेविएशन. प्रिसिजन आपण डेविएशनच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करतो. आणि ॲब्सल्यूट डेविएशन इन दी मॉड्यूल्स म्हणजे काय, हे असे जे असतात त्याला आपण मॉड्यूल्स म्हणतात. मॉड्यूल्समधली व्हॅल्यू कधीच निगेटिव्ह येत नाही. ओके, सो अन ॲब्सल्यूट डेविएशन इज द मॉड्यूल्स ऑफ द डिफरन्स बिटवीन अन ऑब्झर्व्ड व्हॅल्यू अँड दी अरिथमॅटिक मीन फॉर द सेट ऑफ सेव्हरल मेजरमेंट्स मेड इन दी सेम वे. हे अरिथमॅटिक मीन काय असतं ते आपण फिजिक्समध्ये पाहिलं आहे. पुन्हा एकदा सांगूया की अरिथमॅटिक मीन म्हणजे काय, आपण जेवढे काही रीडिंग्स फाइंड आउट केलेले आहेत त्यांचे ॲव्हरेज फाइंड आउट करायचं. आपण सपोज की 3 रीडिंग्स फाइंड आउट केलेत, सेम ऑब्जेक्टचं सेम मेजरमेंट आपण 3 वेळा फाइंड आउट केले, डिवायडेड बाय 3 करायचं, जी व्हॅल्यू तुम्हाला मिळेल तर ती असणार आहे अरिथमॅटिक मीन. ओके, सो आपण ॲब्सल्यूट डेविएशन कसं फाइंड आउट करतो तर जी आपण ऑब्झर्व केलेली व्हॅल्यू आहे तर ती मायनस आपलं जे मीन आहे तर ते जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला ॲब्सल्यूट डेविएशन मिळणार आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट सांगितलेलं आहे हां, इट इज अ मेजर ऑफ ॲब्सल्यूट एरर इन रिपीटेड ऑब्झर्वेशन. सो ॲब्सल्यूट एरर पण आपण सेम मेथडनी फाइंड आउट केलं होतं. ॲब्सल्यूट एरर म्हणजे काय, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. तर हेच आपण इथे पण करणार आहोत. मीन म्हणजे काय, आपण जे सगळे प्रिसिजनमध्ये व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या होत्या त्यांचं एक ॲव्हरेज म्हणजेच काय आलं, ट्रू व्हॅल्यू, आणि त्यामधून जेव्हा आपण ऑब्झर्व्ड व्हॅल्यू सबट्रॅक्ट करू तेव्हा आपल्याला ॲब्सल्यूट डेविएशन म्हणजे ॲब्सल्यूट प्रिसिजनचं युनिट काय आहे, डेविएशन, म्हणजे आपल्याला ॲब्सल्यूट प्रिसिजन थोडक्यात मिळणार आहे. So arithmetic mean of all the absolute deviation is called mean absolute deviation in the measurements. सो आता या ठिकाणी आपण पहिल्याचा ॲब्सल्यूट डेविएशन फाइंड आउट केलं. मग अशा प्रकारे सगळ्या ॲब्सल्यूट डेविएशनचं जेव्हा आपण अरिथमॅटिक मीन फाइंड आउट करू तेव्हा त्याला आपण मीन ॲब्सल्यूट डेविएशन असं म्हणणार आहोत. आणि द रेशो ऑफ मीन ॲब्सल्यूट डेविएशन टू इट्स अरिथमॅटिक मीन इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह डेविएशन. आता रिलेटिव्ह डेविएशन म्हणजे काय, आपण जे मीन ॲब्सल्यूट डेविएशन म्हणजे काय, सगळे ॲब्सल्यूट डेविएशनचं ॲव्हरेज फाइंड आउट करायचं आणि डिवायडेड बाय त्याचं मीन म्हणजेच अरिथमॅटिक मीन मल्टिप्लाय बाय 100%. असं जेव्हा आपण करू, रिलेटिव्हचा अर्थच काय असतो, पर्सेंटेजमध्ये आपण काहीतरी फाइंड आउट करतोय. ओके, सो जेव्हा आपण असं करू तेव्हा आपल्याला रिलेटिव्ह डेविएशन मिळणार आहे. म्हणजे आधी आपण ॲब्सल्यूट एरर पाहिलं, रिलेटिव्ह एरर पाहिलं, त्यानंतर आपण ॲब्सल्यूट डेविएशन पाहिलं आणि रिलेटिव्ह डेविएशन पाहिलं. ओके, सगळे फाइंड आउट करायचे फॉर्म्युले ऑलमोस्ट सेम आहेत, काही बदल असले तरी. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपल्याला याच्यावरती आधारित काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. प्रॉब्लेम 2.5 असा आहे
की इन लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट 10 ग्राम ऑफ पोटॅशियम क्लोरेट सॅम्पल ऑन डिकम्पोजिशन गिव्स फॉलोविंग डेटा. आपण 10 ग्राम पोटॅशियम क्लोरेटचं डिकम्पोजिशन केलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला असं मिळालं की द सॅम्पल कंटेन्स 3.8 ग्राम ऑफ ऑक्सिजन. त्याच्यामध्ये 3.8 ग्राम ऑफ ऑक्सिजन आहे. द ॲक्च्युअल मास ऑफ ऑक्सिजन इन दी क्वांटिटी ऑफ पोटॅशियम क्लोरेट इज 3.92 ग्राम. कॅल्क्युलेट दी ॲब्सल्यूट एरर अँड दी रिलेटिव्ह एरर. आता या ठिकाणी जेव्हा आपण पाहिले की त्याच्यामध्ये ऑक्सिजन किती आहे तर 3.8 आलं होतं, बट ॲक्च्युअल मास जर आपण काउंट केलं ॲज पर दिस तर आपल्याला 3.92 ग्राम मिळते. यामध्ये काहीतरी एरर आहे. सो तीच आपल्याला ॲब्सल्यूट एरर पण फाइंड आउट करायची आहे आणि रिलेटिव्ह एरर पण फाइंड आउट करायची आहे. ॲज यू नो ॲब्सल्यूट एरर म्हणजे काय, जे पण आपण व्हॅल्यू ऑब्झर्व करू मायनस ट्रू व्हॅल्यू. सो व्हॅल्यू ऑब्झर्व काय केलेली आहे आपण 3.8 ग्राम आणि ॲक्च्युअल व्हॅल्यू किती आहे 3.92 ग्राम. सबट्रॅक्ट करा, यू विल गेट सम व्हॅल्यू दॅट इज 0.00 घ्यायचा. हा 0 का आला कारण आपण छोट्या व्हॅल्यूमधून मोठी व्हॅल्यू सबट्रॅक्ट करतोय. जर आपली ऑब्झर्व व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यूपेक्षा मोठी असते तर पॉझिटिव्हमध्ये आलं असतं, निगेटिव्ह आहे याचा अर्थ आपलं जे व्हॅल्यू आहे तर ती ट्रू व्हॅल्यूपेक्षा छोटी आलेली आहे. सो ॲब्सल्यूट एरर काय आलेला आहे -0.12 ग्राम. ओके, नेक्स्ट आहे आता या ठिकाणी निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करतं की आपल्याला जी व्हॅल्यू मिळालेली आहे एक्सपेरिमेंटमधून ती कशी आहे, लोअर आहे दॅन दी ॲक्च्युअल व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू. रिलेटिव्ह एरर म्हणजे काय, ॲब्सल्यूट व्हॅल्यू जी आपण फाइंड आउट केलेली आहे डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय 100%. सो जेव्हा तुम्ही हे सगळं सॉल्व कराल यू विल गेट दी फायनल आन्सर दॅट इज -3.06%. ही काय असणार आहे रिलेटिव्ह एरर. ओके, सो ॲब्सल्यूट एरर आहे -0.12 ग्राम आणि रिलेटिव्ह एरर आहे दॅट इज -3.06%. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आपलं अजून एक प्रॉब्लेम आहे तो आपण बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम असणार आहे तो म्हणजे डेव्हिएशनवरती म्हणजे प्रिसिजनवरती. द 3 आयडेंटिकल सॅम्पल्स ऑफ पोटॅशियम क्लोरेट आर डिकम्पोज. या ठिकाणी पण पोटॅशियम क्लोरेटच घेतले, त्याला पण डिकम्पोज केलं. द मास ऑफ ऑक्सिजन डिटरमाइन काय आहे 3.87 ग्राम, 3.95 ग्राम, 3.89 ग्राम. हे सगळे कशामध्ये आहेत प्रिसिजनमध्ये आहेत. ओके, सो वी हॅव टू कॅल्क्युलेट ॲब्सल्यूट डेव्हिएशन आणि रिलेटिव्ह डेव्हिएशन. ॲब्सल्यूट डेव्हिएशनसाठी आपण काय करणार आहोत ॲज युजल आपल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यामधली ऑब्झर्ड व्हॅल्यू मायनस मीन करणार आहोत. आधी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मीन फाइंड आउट करावं लागेल. मीन म्हणजे काय, या तिघांची ॲडिशन करायची आणि 3 असल्यामुळे डिवायडेड बाय 3 करायचं. जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तिघांचे ॲडिशन डिवायडेड बाय 3 जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला एक व्हॅल्यू मिळते दॅट इज 3.90. ओके, सो हे असणार आहे तुमचं मीन. आता या ठिकाणी फर्स्ट सॅम्पलचं ॲक्च्युअल व्हॅल्यू म्हणजे आपल्याला याच्यामध्ये सांगितलेली व्हॅल्यू काय आहे प्रश्नामध्ये 3.87 ग्राम. डेव्हिएशन म्हणजे काय, याच्यामधून या व्हॅल्यूमधून जेव्हा तुम्ही ही व्हॅल्यू सबट्रॅक्ट कराल, परत एकदा सांगते ऑब्झर्व्ड व्हॅल्यू जी आहे ती जेव्हा तुम्ही मीनमधून सबट्रॅक्ट कराल तेव्हा तुम्हाला डेव्हिएशन मिळणार आहे दॅट इज ॲब्सल्यूट डेव्हिएशन. सो हे दोघं जेव्हा तुम्ही सबट्रॅक्ट कराल तेव्हा तुम्हाला एक डिफरन्स मिळेल जो की या ठिकाणी लिहिला आहे 0.03 ग्राम. हे पण याच्यामधून सबट्रॅक्ट करा, यू विल गेट सम डिफरन्स आणि असं करत करत तुम्ही सगळ्या व्हॅल्यूजचा डिफरन्स लिहिला आहे. त्याच्यानंतर यांचं तुम्हाला मीन काढायचं आहे. ओके, यांचं मीन म्हणजे काय असणार आहे मीन ॲब्सल्यूट डेव्हिएशन, जे की आपल्याला रिलेटिव्ह डेव्हिएशनसाठी हवं आहे. ओके, रिलेटिव्ह डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय आहे मीन ॲब्सल्यूट डेव्हिएशन डिवायडेड बाय मीन मल्टिप्लाय बाय 100%. ओके, सो त्या मीन ॲब्सल्यूट डेव्हिएशनसाठी आपल्याला या लोकांचं ॲव्हरेज फाइंड आउट करायचं आहे, मीन फाइंड आउट करायचं आहे. सिम्पल या सगळ्यांना ॲड करा आणि याला नाही ॲड करायचा, या तिघांना ॲड करा आणि डिवायडेड बाय 3 करा, तुम्हाला ही व्हॅल्यू मिळेल. हे असणार आहे मीन ॲब्सल्यूट डेव्हिएशन. ओके, सो आफ्टर दॅट हे सगळं तुम्हाला खाली करून दाखवलं जे पण आपण वरती घेतलं ते. आता या ठिकाणी हे मीन काय आहे जे की आपल्याकडे इथे आपण फाइंड आउट केलेलं आहे तर ते ॲब्सल्यूट मीन. ओके, आता हे मीन एकतर प्लसमध्ये असेल किंवा मायनसमध्ये असेल. ओके, कारण आपण काय पाहिलं जेव्हा आपण मीन फाइंड आउट करतो तर ते ॲक्च्युअल व्हॅल्यूच्या +0.03 ग्राम असेल किंवा -0.03 ग्राम असेल. मग आता आपलं जे मीन ॲब्सल्यूट डेव्हिएशन रिलेटिव्ह डेव्हिएशन आहे त्यासाठी आपण मीन ॲब्सल्यूट डेव्हिएशन डिवायडेड बाय मीन मल्टिप्लाय बाय 100% करणार आहोत. सो करूया, आपलं मीन आलेलं आहे ते, त्याच्यानंतर डिवायडेड बाय 3.9 म्हणजे काय आपण जे सगळ्यात सुरुवातीला मीन फाइंड आउट केलं होतं ते आणि मल्टिप्लाय बाय 100%. सो जेव्हा तुम्ही हे सगळं डिवाइड आणि मल्टिप्लाय कराल तेव्हा तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल जी की असणार आहे रिलेटिव्ह डेव्हिएशनची दॅट इज 0.8%. ओके, सो इन दिस वे रिलेटिव्ह डेव्हिएशन आणि ॲब्सल्यूट डेव्हिएशन फाइंड आउट करायचं आहे. सो इन दिस वे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिसिजन, ॲक्युरेसी त्याचबरोबर त्यांचे 2-4 फॉर्म्युले आणि काही प्रॉब्लेम्स पाहिलेले आहेत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मी एंड स्क्रीनमध्ये व्हिडिओज ॲड करणार आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.